हॅलो फ्रेंड्स, आज 19 एप्रिल 2021 आहे आणि करोनाची स्थिती दिवसेंदिवस भयंकर आहे. तुमच्या परीक्षा होणे अजून बाकी आहे. सेमिस्टर फर्स्टच्या परीक्षा अजून व्हायच्या आहेत, पण युनिव्हर्सिटीनं स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की सेमिस्टर सेकंड जो आहे तो सुरू करायचा आहे. त्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस ऑनलाईन पूर्ण करायचा आहे, वर्क फ्रॉम होमने पूर्ण करायचा आहे. त्यामुळं हा सिलेबस आपण सुरू करणार आहोत. तर सुरुवातीला आपण इथं सिलेबस बघणार आहोत. तुमच्यासमोर मी माझा पेपर जो आहे त्या पेपरचा सेमिस्टर सेकंडचा सिलेबस इथं मांडणार आहे. तर तुमच्यासमोर दिसतंय शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर चॉईस बेस्ड ग्रिड सिस्टीम सिलेबस फॉर BSc पार्ट फर्स्ट, सब्जेक्ट बॉटनी, सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड. तर आपण सेमिस्टर फर्स्ट जी आहे ती पूर्ण शिकलेलो आहोत आणि सेमिस्टर सेकंड जो आहे तो आपण आता सुरू करणार आहोत. तर त्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस अगोदर बघून घेऊया आणि त्यानंतर आपली जी लेक्चर्स आहेत ती लेक्चर्स आपण यावर पूर्ण करत राहू. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम सिलेबस विथ इफेक्ट फ्रॉम 2017, BSc पार्ट फर्स्ट, सब्जेक्ट बॉटनी, सेमिस्टर सेकंड. इथं हा जो पेपर जो आहे तो पेपर आहे बॉटनी पेपर थर्ड DSc 13B 13B आणि त्याचं टायटल जे आहे पेपरचं टायटल आहे प्लांट इकॉलॉजी. हा जो पेपर आहे हा पेपर DT पाटील सर आणि मी घेणार आहोत. तर यामध्ये एकूण युनिट जे आहे ते युनिट 2 युनिट्स आहेत, पण प्रत्येक युनिट जे आहे ते प्रत्येक युनिट A आणि B मध्ये डिवाइड झालेलं आहे. तर पेपरचं टायटल मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे प्लांट इकॉलॉजी, पेपर नंबर थर्ड. यामध्ये काही सिलेबस जो आहे तो विद्यापीठाने कोविडच्या कंडिशनमुळं आपल्याला रिलीफ दिलेली आहे, रिड्यूस केलेला आहे, एक्झाम्प्ट केलेला आहे, कमी केलेला आहे. तर तो जो कमी केलेला सिलेबस आहे तो ॲक्च्युअल लेक्चरच्या वेळी आम्ही तुम्हाला लेक्चर पूर्ण झाल्यानंतर सांगू की हा जो सिलेबस आहे हा सिलेबस कमी केलेला आहे. हा सिलेबस तुमच्या सेमिस्टर एक्झामिनेशनला नाही. पण तूर्त तरी आपण पूर्ण सिलेबसचं डिस्कशन म्हणण्यापेक्षा हा सिलेबस तुमच्यासमोर मी मांडणार आहे. त्यानंतर प्रत्येक वेळी आपण हा सिलेबस इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर युनिट फर्स्ट जे आहे ते फर्स्ट युनिट आहे ते इकॉलॉजिकल फॅक्टर्स अँड अडॅप्टेशन्स. सो फर्स्ट वन is introduction, definition and scope of ecology. So what is the ecology, what is the definition of ecology, and what is the scope of ecology we will learn here in this unit. So see here the ecological factors like edaphic factors, climatic factors we will learn in this unit. Along to that we will learn ecological adaptation. So see here, the edaphic factor is nothing but a soil. Soil is called as a edaphic factor. So origin of soil, formation of soil, composition and soil profile we will learn here. Similarly, the other factor, that is water. So water is very important factor in the ecology as well as the life of all living beings. So the states of water in environment we will learn. The climatic factors like light and temperature also we will learn. The optimum and limiting factors are also included in this syllabus. The ecological adaptations like हायड्रोफॅटिक ॲडॅप्टेशन्स, जे काही प्लांट्स जे आहेत ते प्लांट्स पाण्यामध्येच फक्त त्यांची लाईफ सायकल पूर्ण करतात. उदाहरणार्थ कमळ किंवा हायड्रिला. तर ह्या कमळ आणि हायड्रिलामध्ये
पाण्यामध्ये राहण्यासाठी कोणकोणत्या कॅरेक्टर्स त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत, अडॅप्ट केलेल्या आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक फीचरचा आपण इथे स्टडी करणार आहोत. सो इकॉलॉजिकल अडॅप्टेशन्स इन हायड्रोफाइट्स, त्यानंतर झिरोफाइट्स म्हणजे वाळवंटात उगवणारे प्लांट्स जे आहेत ते झिरोफाइट्स, आणि इपिफाइट्स म्हणजे काही प्लांट्स हे दुसऱ्या प्लांटवर उगवून येतात, त्याला आपण इपिफाइट म्हणतो. काही प्लांट जे आहेत ते दुसऱ्या प्लांटवर पॅरासाइट्स असतात, तर त्या इपिफायटिक आणि पॅरासायटिक अडॅप्टेशन्स आपण इथं बघणार आहोत. हा जो टॉपिक आहे हा टॉपिक इकॉलॉजिकल फॅक्टर्स अँड अडॅप्टेशन्स हा प्रोफेसर डी पाटील सर, हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, हे घेणार आहेत. त्यानंतर दुसरा जो युनिट आहे ते म्हणजे 1B, प्लांट कम्युनिटी अँड सक्सेशन. So what is the community? The characteristic feature of community, forms and structure of community, and Ronker's form that included in this point. The plant succession include characters and process and types of succession. यामध्ये हायड्रोसियर आणि झिरोसियर असे दोन सक्सेशन आपण स्टडी करणार आहोत. प्रोबेबली हा जो पॉईंट आहे हा पॉईंट नायकोडी मॅडम घेतील. त्यानंतर युनिट सेकंड इज एंटायटल्ड विथ इकोसिस्टम and phytogeography. So ecosystem introduction, composition consisting biotic, abiotic components, types of ecosystem, aquatic and terrestrial ecosystem along with one example each. तर aquatic ecosystemला आपण पॉन्ड इकोसिस्टीम आपण स्टडी करणार आहोत, आणि टेरिस्ट्रियल इकोसिस्टीमला ग्रासलँड इकोसिस्टीम आपण इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. त्यानंतर फूड चेन अँड वेब also we will learn in this unit. Similarly, very important point of this paper is ecological pyramid. So there are three types of ecological pyramids: pyramid of number, pyramid of biomass, and pyramid of energy. We will learn with suitable examples. So this is all about the ecosystem, which is very important topic of this paper for this semester. आता या टॉपिकमध्ये हे कॉम्पोनंट जे आहेत ते बायोटिक अबायोटिक कॉम्पोनंट हा कॅन्सल झालेला पार्ट आहे, पण आपल्याला बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंट शिकल्याशिवाय इकोसिस्टीम स्टडी करता येत नाही. तर BOSनी हा पॉईंट कॅन्सल केलेला आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा, पण तो आपल्याला स्टडी करावाच लागेल. त्यानंतर 2.B, बायो जिओ chemical cycle. So here we will study some environmental cycles like phosphorus cycle and nitrogen cycle. The carbon cycle is not here, hydrological water cycle is not here. You will learn only the phosphorus and nitrogen cycle. And last point, phytogeographical regions of India as per Chatterjee and Mani. हा पण पॉईंट जो आहे हा पॉईंट कॅन्सल झालेला आहे, आणि तो जो पॉईंट आहे तो पॉईंट कॅन्सल झाल्यामुळं आपण काही घेणार नाही, पण पुढे काही अजून रेग्युलेशनमध्ये बदल झाला, नोटिफिकेशनमध्ये काही चेंज झाला तर आपल्याला हा पॉईंट घ्यावा लागेल. सो दिस इज ऑल अबाउट द सिलॅबी, and I am starting the unit second, ecosystem, and you
all are requested to attend the lecture. I said requested. I'm counting your presency, and it is there in my app, so that will use for your internal marks. This is very serious issue. You have to attend the all lectures and solve the MCQ questions time to time. After the completion of lecture, I am giving you the MCQ question. You have to solve it. So that's all about the syllabi, and this is the first lecture. Thank you very much.